चला नेक्स्ट पॉईंट आहे कोऑपरेटिव्ह बँक्स. ओके, कोऑपरेटिव्ह बँक्समध्ये बघा काय म्हटलं त्यांनी. कोऑपरेटिव्ह बँक्स केम इन टू एक्झिस्टन्स विथ द एनॅक्टमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज ॲक्ट ऑफ 1904. चला मग सगळ्यात पहिले तुम्ही काय कराल, कोऑपरेटिव्ह बँक लिहाल, डॅश कराल, तिथे लिहाल एक्झिस्टन्स, पुन्हा डॅश कराल, कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज ॲक्ट 1904. ठीक आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही लिहिणार पुन्हा कोऑपरेटिव्ह बँक्स डॅश करून, थांबा तुम्हाला दाखवते. हे बघा कोऑपरेटिव्ह बँक्स कुठे गेलं यार, हे नाही. कोऑपरेटिव्ह बँक्स डॅश करून घ्या, मीटिंग द क्रेडिट नीड्स ऑफ द लोकल पॉप्युलेशन. पुन्हा त्याच्यात पुन्हा तेच लिहायचं, कोऑपरेटिव्ह बँक, पुन्हा डॅश करून फुलफिल द बँकिंग नीड्स ऑफ स्मॉल अँड मीडियम इन्कम ग्रुप्स. मग त्याच्यापुढे तुम्ही लिहिणार कोऑपरेटिव्ह क्रेडिट सेक्टर कंप्राइजेस. हां, मग याच्यामध्ये तुम्ही पुढे नंतर काय लिहिणार माहिती का, थांबा एक मिनटं. आता तुम्ही ह्याच्यामध्ये नंतर पुढे लिहिणार कोऑपरेटिव्ह बँक्स. तुम्ही याच्या पुढे लिहिणार स्ट्रक्चर ऑफ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज. स्ट्रक्चर ऑफ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज, किंवा तुम्ही असं म्हणू शकतात 3 टायर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी स्ट्रक्चर. ठीक आहे. फर्स्ट टायर, सेकंड टायर, 3 टायर. म्हणजे काय, फर्स्ट टायर म्हणजे प्रायमरी लेवल, सेकंड टायर डिस्ट्रिक्ट लेवल, थर्ड टायर डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल, प्रायमरी, डिस्ट्रिक्ट अँड स्टेट लेवल. मग याचा अर्थ काय बघा, प्रायमरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ह्या अगदी विलेज लेवलवर काम करून लोकांना काय करतील, कर्ज पुरवतील. नंतर आहे डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक. प्रायमरी लेवल बँकेला मदत करणारी ही बँक आहे आणि ही कशी काम करते, डिस्ट्रिक्ट लेवलवर करते, जिल्हा पातळीवर ही काम करते. ओके, जिल्हा पातळीवर ही कर्ज द्यायचं काम करते, ही खेडेगावात कर्ज द्यायचं काम करते विलेज टाईपमध्ये. आणि स्टेट कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे अपेक्स बँक. कोऑपरेटिव्ह सोसायटीजमधली स्टेट कोऑपरेटिव्ह बँक ही काय असते, अपेक्स बँक असते, मोठी बँक असते. ही स्टेट लेवलवर काम करते आणि ही डिस्ट्रिक्ट लेवलला आणि प्रायमरी लेवलला मदत करते. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, हां का, प्रायमरी लेवलला कर्ज देण्यासाठी ₹2 लाख कमी पडतं आहेत, तर ते कोण देतं, डिस्ट्रिक्ट लेवल देते. समजा डिस्ट्रिक्ट लेवल नाही देऊ शकली बँक, तर स्टेट लेवलची बँक देते. आलं लक्षात. मग कोणत्या कोणत्या किती टायर आहे, 3 टायर सोसायटी आहे. ओके, क्रेडिट स्ट्रक्चर कसं आहे, 3 टायर आहे. फर्स्ट प्रायमरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, सेकंड डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक, आणि थर्ड म्हणजे जी हायेस्ट टॉपमोस्ट कोऑपरेटिव्ह सोसायटी असते तिला म्हणतात स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. मग बघा कोऑपरेटिव्ह सोसायटीजमध्ये तुम्ही काय काय लिहाल, तुम्ही यामध्ये लिहाल की ही 3 टायर स्ट्रक्चरमध्ये आहे. ही काय करते, तर ही लोकांच्या क्रेडिट नीड्स ऑफ द लोकल पीपल, लोकल पॉप्युलेशनच्या क्रेडिट नीड्स, उधारीच्या गरजा भागवते. त्याच्यानंतर इट फुलफिल्स द बँकिंग नीड्स ऑफ द स्मॉल मीडियम इन्कम ग्रुप्स. लहान किंवा अगदी मध्यम अशा इन्कम ग्रुपचं ही गरज भागवते. आणि स्थापन कोणत्या कायद्याच्या खाली झालेली आहे, कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ॲक्ट 1904 या कायद्याच्या अंतर्गत ही काय झालेली आहे, स्थापन झालेली आहे. ही आहे तुमची कोऑपरेटिव्ह बँक. आता हेच आता मराठीमध्ये बघून घेऊ. चला एक मिनटं होल्ड करा, हां, आपण मराठीमध्ये लगेच बघू. माय फाईल्समध्ये 120 वाला डॉक्युमेंट्स वगैरे बघावं लागेल वाटतं. डॉक्युमेंट्स
120. वेदिका मला लागेल ग. सहकारी बँका. सहकारी बँका या कोणत्या कायद्याखाली अस्तित्वात आल्या? सहकारी पतसंस्था कायदा. आणि हा कायदा कोणत्या साली आला होता? 1904 साली. सहकारी पतसंस्था कायदा. हा बघा इथे दिसतोय का तुम्हाला? थांबा. सहकारी पतसंस्था कायदा किती? 1904 याच्या अंतर्गत हा अस्तित्वात आला. सहकारी बँका या काय काम करतात? तर स्थानिक लोकसंख्येच्या कर्जाची गरज भागवतात आणि त्यांच्या प्रयत्नांना आणि व्यापारी बँकांच्या प्रयत्नांना पूरक ठरतात. पूरक म्हणजे मदत करतात. अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील बँकिंग गरजा या पूर्ण करतात. कशा? अल्प आणि मध्यम गटातील उत्पन्न गटातील बँकिंग गरजा पूर्ण करतात. ओके, शांत राहा. त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा रचना. मग यांची सहकारी पतपुरवठा रचना कशी आहे? त्रिस्तरीय. प्राथमिक स्तर, प्राथमिक सहकारी संस्था या खेडेगाव लेवलवर काम करतात. नंतर आहे जिल्हा स्तर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ग्रामीण व नागरी. म्हणजे ही ग्रामीण प्लस नागरी अशा दोन्ही प्रकारच्या लेवलवर काम करते. आणि राज्यस्तर, राज्य सहकारी बँक ही शिखर बँक आहे. म्हणजे जशी बँकांची बँक आहे ती कोणती आहे? RBI. सेम तसंच कोऑपरेटिव्ह बँकची बँक आहे राज्य सहकारी बँक. ही या उरलेल्या दोन संस्थांना मदत करण्याचं काम करते आणि राज्य पातळीवर काम करते. अशी त्रिस्तरीय यांची रचना आहे. नंतर आहे विकास वित्तीय संस्था. विकास वित्तीय संस्था डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. बघा, विकास वित्तीय संस्थांबद्दल तुम्ही कसं लिहिणार? आधी तुम्ही लिहिणार विकास वित्तीय संस्था डॅश करून मध्यम व दीर्घ मुदतीची कर्ज पुरवतात. मग पुन्हा लिहिणार उद्योग, कृषी आणि इतर प्रमुख क्षेत्रांचा विकास. म्हणजे या विकासात काय करतात? मदत करतात. नंतर लिहिणार भारतातील पहिली वित्तीय संस्था, भारतातील पहिली विकास वित्तीय संस्था डॅश करून लिहिणार भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डॅश करून 1948 म्हणजे 1948 मध्ये स्थापन झाली. चला पुन्हा विकास वित्तीय संस्था डॅश करून ज्या मध्यम आणि दीर्घ मुदतीची आर्थिक कर्ज पुरवतात. दुसरं उद्देश म्हणू शकता तुम्ही. उद्योग, कृषी आणि इतर प्रमुख क्षेत्रांच्या विकासास मदत. हा काय आहे? उद्देश आहे यांचा. मग सर्वात पहिली विकास वित्तीय संस्था कोणती? जी 1948 मध्ये स्थापन झाली होती ती आहे भारतीय विकास वित्त महामंडळ, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, IFCI. ओके, चला हेच बघूयात आता इंग्लिशमध्ये. डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. मग बघा, डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आर एजन्सीज दॅट प्रोव्हाइड मीडियम अँड लॉंग टर्म लोन और लॉंग टर्म फायनान्शियल असिस्टन्स. मग लिहाल तुम्ही काय? तुम्ही लिहिणार डेव्हलपमेंटल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन डॅश मीडियम अँड लॉंग टर्म फायनान्शियल असिस्टन्स. मीडियम अँड लॉंग टर्म फायनान्शियल असिस्टन्स. पुढे लिहिणार हेल्प किंवा मग म्हणणार ऑब्जेक्टिव्ह. हेल्प किंवा ऑब्जेक्टिव्ह टू हेल्प डॅश करून लिहिणार इंडस्ट्री, डेव्हलपमेंट ऑफ इंडस्ट्री, ॲग्रिकल्चरल सेक्टर अँड अदर की सेक्टर्स. दे हेल्प म्हणायचं आहे किंवा नुसतं हेल्प म्हणा किंवा ऑब्जेक्टिव्ह म्हणा आणि डॅश मारा. आणि डेव्हलपमेंट ऑफ इंडस्ट्री, कल्चर, ॲग्रिकल्चर अँड अदर की सेक्टर्स. मग आपली ही जी डेव्हलपमेंटल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे ती सगळ्यात पहिली कधी एस्टॅब्लिश झाली होती? 1948ला. मग लिहा फर्स्ट डेव्हलपमेंटल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन डॅश एस्टॅब्लिश्ड इन 1948 डॅश
इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया IFCI. सगळ्यात पहिले तुम्ही लिहिणार की फर्स्ट डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन डॅश एस्टॅब्लिश्ड इन 1948. पुन्हा डॅश मारून इंडस्ट्रियल फाइनेंस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ऐसा अपन को लिखने का आहे. डेव्हलपमेंट करणाऱ्या अनेक बँका स्थापन झाल्या, पण ही सर्वात पहिली बँक होती. नंतर आपल्याकडे नाबार्ड होती है ना, त्यानंतर वेगवेगळ्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज होत्या, पण विकासासाठी खास स्पेशली स्थापन केलेली ही बँक आहे. ओके, हिच्यामध्ये लिहिताना अजून आपल्याला एक गोष्ट लिहावी लागणार आहे. डेव्हलपमेंटल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन डॅश डायव्हर्सिफाईड देअर ऑपरेशन्स विथ ॲडव्हान्ट लिबरलायझेशन अँड ग्लोबलायझेशन. म्हणजे यांनी यांची कामं बदलली. कशामुळे? तर लिबरलायझेशन आणि ग्लोबलायझेशनमुळे यांची कामांची पद्धत यांनी बदलली. दे हॅव सेटअप सबसिडरीज टू ऑफर अ वाईड रेंज ऑफ न्यू प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस. म्हणजे यांनी काय केलं तर अनेक सबसिडीज तयार केल्या. सबसिडरीज म्हणजे काय रे पोरांनो? पर्याय उपलब्ध करून दिला लोकांना, सच ॲज कमर्शियल बँकिंग, कन्झ्युमर फायनान्स, ब्रोकिंग, व्हेंचर कॅपिटल फायनान्स, इन्फ्रास्ट्रक्चरल फायनान्सिंग, ई-कॉमर्स. म्हणजे बघा किती प्रकारामध्ये यांनी स्वतःचा कर्जपुरवठा हा वाढवला. तर सगळ्यात पहिले कमर्शियल बँकिंग, व्यापारी बँकिंग म्हणजे ते ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी पुरवणं वगैरे. कन्झ्युमर फायनान्स म्हणजे आपल्या सगळ्या लोकांना नाही का फायनान्स देतात की 1 रुपया भरा आणि हप्त्यांवर वस्तू काढा. कन्झ्युमर फायनान्स. ब्रोकिंग म्हणजे ब्रोकरेज टाईप. व्हेंचर कॅपिटल फायनान्स म्हणजे काय रे तर रिस्की अशा बिझनेसेसला सुद्धा फायनान्स करायला एक नवीन संस्था स्थापन केली गेली. इन्फ्रास्ट्रक्चरल फायनान्सिंग पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी फायनान्सच्या काय केल्या गेल्या संस्था उभारल्या गेल्या. आणि ई-कॉमर्स अशा वेगवेगळ्या पद्धतीने डेव्हलपमेंटल फायनान्शियल इन्स्टिट्यूशनने आपलं काम बजावलं. ओके, दस डेव्हलपमेंटल फायनान्शियल institutions are in process of converting them into universal banks, and RBI has issued guidelines for developmental financial institution to become commercial banks. म्हणजे थोडक्यात काय तर डेव्हलपमेंटल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सचा मेन हेतू काय होता रे तर डेव्हलपमेंट करणं, पण त्यांनी आता स्वतःला कन्वर्ट करण्याची प्रोसेस चालू केलेली आहे. कशी? युनिव्हर्सल बँक म्हणजे सगळ्याच कामांसाठी असलेली अशी बँक. पण मग यासाठी त्यांना RBIने काही नियमावली जाहीर केलेली आहे. कमर्शियल बँक बनायचं असेल, युनिव्हर्सल बँक बनायचं असेल तर तुम्हाला काहीतरी गाईडलाईन्स फॉलो कराव्या लागतील. एक्झाम्पल ICICI इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. क्रेडिट अँड इन्व्हेस्टही करू शकतात आणि उधारही घेऊन जाऊ शकतात. हॅज बिकम अ युनिव्हर्सल बँक बाय अ रिव्हर्स मर्जर विथ इट्स सबसिडरी ICICI बँक. म्हणजे जेव्हा मर्ज झाली ही कंपनी तेव्हा हिने काय बनवलं त्या बँकेला युनिव्हर्सल बनवलं. युनिव्हर्सलला मला सांगता नाही येते मराठीत अर्थ, बघू आपण तिकडे मराठी मीडियममध्ये बघूयात. ओके, याच्यामध्ये आपण लिहिण्यासारखं काय काय आहे तर तुम्ही याच्यामध्ये काय काय लिहिणार आहात. सगळ्यात पहिले मी सांगित होतं तेवढं पहिल्या पॅरेग्राफमधलं. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही म्हणाल की DFI शॉर्टकट मारा. डेव्हलपमेंटल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन डॅश डायव्हर्सिफाईज ऑपरेशन्स ड्यू टू ग्लोबलायझेशन अँड लिबरलायझेशन. असं लिहिणार. आणि मग तुम्ही म्हणणार की ऑफर अ वाईड रेंज ऑफ न्यू प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस डॅश विथ द हेल्प ऑफ सबसिडरीज. सिस्टर कंपनीज तयार करून, सबसिडरीज तयार करून, सिस्टर बँक्स तयार करून. आणि इकडे याच्यासाठी काय देणार तुम्ही सबसिडरीज अँड सर्व्हिसेस
सच ॲज, मग डॅश करून कमर्शियल बँक, कन्झ्युमर फायनान्सिंग, ब्रोकरिंग, व्हेंचर कॅपिटल फायनान्स, इंडस्ट्रियल फायनान्सिंग अँड ई कॉमर्स. एवढं लिहिलं की मग लिहायचं एक लास्टवाला शब्द, डेव्हलपमेंटल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स डॅश कन्व्हर्टिंग इंटू युनिव्हर्सल बँक्स, डॅश करून कन्व्हर्टिंग इंटू युनिव्हर्सल बँक. नाही वेदिका, फोनला नको हात लावू. कन्व्हर्टिंग इंटू युनिव्हर्सल बँक with RBI guidelines, with RBI guidelines. पुन्हा खालच्या लाईनमध्ये लिहा, युनिव्हर्सल बँक इज इक्वल टू कमर्शियल बँक, युनिव्हर्सल बँक इज इक्वल टू कमर्शियल बँक इज इक्वल टू ICICI, इज इक्वल टू ICICI. ऐको विकास वित्तीय संस्थांमध्ये पुढचं आपल्याला बोलायचं राहिलं आहे ते ऐका. उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या आगमनाने विकास वित्तीय सांघिक क्षेत्राच्या वित्तीय गरजा मोठ्या प्रमाणात वाढल्या. वित्तीय गरजा, ॲडव्हान्स्ड वित्तीय गरजा या मोठ्या प्रमाणात वाढल्या. तुम्ही इथे काय लिहिणार, विकास वित्त क्षेत्राच्या वित्तीय गरजांमध्ये वाढ डॅश उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या मुळे. त्याच्या खाली विकास वित्तीय संस्था डॅश विविध कार्य, विकास वित्तीय संस्था डॅश विविध कार्य. उदाहरणार्थ विकास वित्तीय संस्था डॅश विविध कार्य, उदाहरणार्थ व्यापारी बँकिंग, ग्राहक वित्त, दलाली, साहस भांडवल पुरवठा, पायाभूत वित्तीय पुरवठा, ई वाणिज्य इत्यादी. इथपर्यंत झालं की मग तुम्ही लिहिणार विकास संस्था इज इक्वल टू सार्वत्रिक बँका, विकास संस्था इज इक्वल टू सार्वत्रिक बँका इज इक्वल टू भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांच्या सहाय्याने, भारतीय रिझर्व्ह बँकच्या मार्गदर्शक सूचनांच्या सहाय्याने. आणि मग पुढे लिहिणार एक्झाम्पल ICICI, कारण ICICI ही जी बँक होती ही पहिले फक्त फायनान्शियल डेव्हलपमेंट करणारी बँक होती, डेव्हलपमेंट फायनान्स करणारी बँक होती. पण नंतर या बँकेने काय केलं रे, RBIच्या गाईडलाईन्सला फॉलो करून, RBIच्या मार्गदर्शक सूचनांना फॉलो करून यांनी स्वतःचं रूपांतर हे सार्वत्रिक बँकांमध्ये, युनिव्हर्सल सार्वत्रिक बँकांमध्ये किंवा तुम्ही त्याला म्हणू शकतात की व्यापारी बँकांमध्ये कन्व्हर्जन केलं. नेक्स्ट आहे आपल्याकडे भारतीय सवलत गृहे. एक मिनटं हां, कुठे गेलं ते, मी खूप पुढे येऊन लागले असं वाटतंय मला. भारतीय सवलत गृहे किंवा वित्तीय गृहे. चला आता ह्याच्याबद्दल एक शब्द वाचूया, दोन शब्द. वागुल समितीच्या शिफारसीच्या आधारे 1988 मध्ये नाणे बाजार संस्था म्हणून भारतीय सवलत वित्तीगृहाची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये नाणे बाजार साधनांना तरलता प्रदान करण्यासाठी तसंच अशा साधनांसाठी सक्रिय दुय्यम बाजारपेठेच्या विकासास मदत करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक आणि सार्वजनिक क्षेत्रांमधील बँक आणि वित्तीय संस्थांची संयुक्तपणे मालकी आहे. चला, याच्याबद्दल तुम्हाला जास्त काही लक्षात ठेवायची गरज नाही आहे, तुम्हाला एवढं मोठं काही येणार नाही आहे. संघटित क्षेत्र म्हणजे सगळ्याच्या सगळे संघटित क्षेत्रच तुम्हाला एक्सप्लेन करायला येतील असं पेपरला नाही आहे. हा आपल्याला लेसन चांगल्या मार्कांना येणार आहे, पण कसा, तर अगदी भरमसाठ सगळं काही नाही येणार. 8 मार्काचा काही हा क्वेश्चन येणार नाही आहे, आणि जरी 8 मार्काचा आला तरी एवढं काही आपल्याला उत्तर लिहायचं नाही आहे त्याच्यात.
ओके, मग यामध्ये तुम्ही काय लिहिणार, वाघूळ समितीच्या शिफारसीच्या आधारे, वाघूळ समितीच्या शिफारसीच्या आधारे 1988 मध्ये नाणे बाजार संस्था इज इक्वल टू संयुक्त मालकी इज इक्वल टू संयुक्त मालकी कंसात लिहा, भारतीय रिझर्व्ह बँक, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि वित्तीय संस्था. खालच्या लाईनमध्ये लिहा, सक्रिय दुय्यम बाजारपेठेच्या विकासास मदत, सक्रिय दुय्यम बाजारपेठेच्या विकासास मदत, सक्रिय दुय्यम बाजारपेठेच्या विकासास मदत. दुय्यम बाजारपेठ म्हणजे काय रे, प्राथमिक आणि दुय्यम. प्राथमिक म्हणजे जिथे नवीन फ्रेश शेअर्स इश्यू होतात, आणि दुय्यम म्हणजे काय, तर जिथे ऑलरेडी एकदा ज्यांनी विकत घेतले आहेत तो काय करतो, फक्त दुसऱ्याला विकतो, तिसऱ्याला विकतो, चौथ्याला विकतो. येतं आहे लक्षात. पहिला कंपनीकडनं घेऊन येतो, तो पहिला दुसऱ्याला विकतो, दुसरा तिसऱ्याला विकतो, तिसरा चौथ्याला विकतो. याला म्हणतो आपण दुय्यम बाजार. दुय्यम बाजाराच्या सक्रिय कामासाठी किंवा सक्रिय विकासासाठी भारतीय सवलत आणि वित्तीय गृहे स्थापन करण्यात आली होती. याच्यात संयुक्ती मालकी कोणाची होती, भारतीय रिझर्व्ह बँक, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि वित्तीय संस्था. स्थापन कधी झाली होती, 1988 मध्ये. याला म्हणायचे काय, एका प्रकारचं नाणे बाजार. आणि कोणत्या समितीच्या शिफारसीमुळे चालू झालं होतं हे, वाघूल समितीच्या शिफारसीमुळे. आलं लक्षात. चला हेच बघूयात आपण इंग्लिशमध्ये. डिस्काउंट अँड फायनान्स हाऊसेस ऑफ इंडिया. अरे कुठे झाले तो, डिस्काउंट अँड फायनान्स हाऊसेस इन इंडिया. हे सेटअप कधी झाले, इन 1988 बाय वाघूळ कमिटी किंवा बाय रिकमेंडेशन ऑफ वाघूळ कमिटी. आपण लिहिलं आहे ना हे आपल्या पहिल्या छोट्याशा या पॉईंट्समध्ये, सब पॉईंट्समध्ये. त्याच्यापुढे खालच्या लाईनमध्ये लिहा, जॉईंटली ओन बाय इज इक्वल टू, जॉईंटली ओन्ड इज इक्वल टू RBI, पब्लिक सेक्टर बँक्स अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. म्हणजे RBI, पब्लिक सेक्टर बँक्स आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स या तिघांची जॉईंटली ओनरशिप आहे. ओके. आणि का बरं स्थापन केलं गेलं, म्हणजे हा मोटिव्ह इज इक्वल टू इम्पार्ट लिक्विडिटी टू द मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट. मनी मार्केट इन्स्ट्रुमेंटला लिक्विडिटी प्राप्त करून देण्यासाठी. नॉट सो इम्पॉर्टंट. जर का तुम्हाला ह्यावर डिटेल हवा असेल काही लेक्चर तर मला तसं सांगा. पण मला असं वाटतं आता सध्या तुमच्या एक्झामला कमी दिवस राहिले आहेत, तर तुम्ही आधी सगळ्या गोष्टींमध्ये किंवा पेपरमध्ये जे येणाऱ्या गोष्टी आहेत त्यांचा आधी अर्थ समजून घ्या. त्या गोष्टी येत आहेत तेवढ्याच समजून घ्या. सिलेबस कंप्लीट झाल्यावर जर का आपल्याकडे वेळ उरला किंवा मग आपली एक्झाम झाल्यावरही तुम्हाला हवा असेल ह्या गोष्टी तर मी तुम्हाला समजावून सांगेन. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा, अनऑर्गनाइज सेक्टर. Unorganized sector money market in India comprises indigenous bankers and money lenders and unregulated non-banking financial intermediaries. एवढं सगळं आपण हे सगळं बघितलं आहे. आठवते का तुम्हाला शॉर्ट पॉईंट्स आपण जेव्हा लिहिले होते. इंडिजिनियस बँकर्स म्हणजे हे काय असतात, हे फायनान्शियल इंटरमिजियरीज असतात. यांची फंक्शन कशी असतात रे, एक्झॅक्टली सिमिलर टू बँक असतात. ओके. मग तुम्ही लिहिणार इंडिजिनियस बँकर्स डॅश इंटरमिजियरीज डॅश सिमिलर टू बँक. ह्या बँकला एकदम सिमिलरली काम करतात. मग ह्या बँका कशा काम करतात, कशा डील करतात, डील इन डॅश शॉर्ट टर्म क्रेडिट इन्स्ट्रुमेंट्स सच ॲज हुंडी. शॉर्ट टर्म क्रेडिट इन्स्ट्रुमेंटमध्ये यांचं काम केलं जातं इंडिजिनियस बँकर्सचं. त्याला आपण काय म्हणतो, हुंडी म्हणतो. रेट ऑफ इंटरेस्ट इज डिफर फ्रॉम वन मार्केट टू अनदर. बघा, एका इंडिजिनियस बँकरचा आणि दुसऱ्या इंडिजिनियस बँकरचा इंटरेस्ट रेट हा काय असू शकतो, डिफरंट असू शकतो. आलं का लक्षात. आणि तिसरा पॉईंट लिहा,
प्रोव्हाइड लोन्स डॅश ॲग्रिकल्चर ट्रेड इंडस्ट्री. प्रोव्हाइड लोन्स ॲग्रिकल्चर ट्रेड इंडस्ट्री. ह्यातला सेकंड पार्ट बघा, मनी लेंडर्स. मनी लेंडर्स सावकार. लिहा मनी लेंडर्स इज इक्वल टू ऑपरेट इन विलेज. नेक्स्ट लाईनमध्ये चार्जेस हाय रेट ऑफ इंटरेस्ट. चार्जेस हाय रेट ऑफ इंटरेस्ट. खाली पर्पज इज इक्वल टू प्रोडक्टिव्ह अनप्रोडक्टिव्ह. पर्पज प्रोडक्टिव्ह अनप्रोडक्टिव्ह म्हणजे प्रोडक्टिव्ह कर्ज बाबतीत सुद्धा कर्ज दिलं जातं आणि अनप्रोडक्टिव्ह बाबतींमध्ये पण कर्ज दिलं जातं. म्हणजे मुलीचं लग्न अनप्रोडक्टिव्ह, शेती करणं प्रोडक्टिव्ह, दोन्हीही कामांसाठी हा कर्ज देतो. पण रेट ऑफ इंटरेस्ट कसा असतो? हाय. लिहा नेक्स्ट पॉईंट याच्यातलाच, प्रोव्हाइड लोन इज इक्वल टू कोलॅटरल सिक्युरिटी. प्रोव्हाइड लोन इज इक्वल टू कोलॅटरल सिक्युरिटी. पण शेवटी यांचा कारभार कसा होता? मनमानी होता. यांच्यावर वचक ठेवण्यासाठी RBIने काय केलं? RBI हॅव बीन रिस्ट्रिक्टेड. RBI RBI नाही, मनी लेंडर्स हॅव बीन रिस्ट्रिक्टेड बाय RBI. मनी लेंडर्सला रिस्ट्रिक्ट केलं गेलं, बंदी केली गेली. कोणी? RBIने केली. वाय? ड्यू टू देअर एक्सप्लॉयटेटिव्ह नेचर ऑर टेंडन्सी. कारण लोकांचं शोषण करण्याची त्यांची वृत्ती होती, म्हणून मनी लेंडर्सला RBIने रिस्ट्रिक्ट केलं, बंद केलं. ओनली लास्ट टाईप, अनरेग्युलेटेड नॉन बँक फायनान्शियल इंटरमिजियरीज. अनरेग्युलेटेड, ज्यांच्यावर गव्हर्नमेंटचा कंट्रोल नाही किंवा RBIचा कंट्रोल नाही, पण या फायनान्शियल इंटरमिजियरीज आहेत, दुवा आहेत. मग बघा कसं, दे इन्क्लूड चिट फंड्स, निधी, लोन कंपनीज. यांच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे? चिट फंड आहे, निधी आहे आणि लोन कंपनीज आहे. अंडर चिट फंड्स मेंबर्स आर रेग्युलर कॉन्ट्रीब्युशन, मेंबर्स मेक रेग्युलर कॉन्ट्रीब्युशन टू देअर फंड. बिड्स और ड्रॉज आर मेड ऑन द बेसिस ऑफ क्रायटेरिया म्युच्युअली ॲग्रीड अपॉन द मेंबर्स. म्हणजे पैसे कसे ड्रॉ करायचे, कसे काढायचे, हे सगळे मिळून ठरवतात. अकॉर्डिंगली कलेक्टेड फंड्स इज गिवन टू द चूजन मेंबर. हां, चिट फंडसाठी कलेक्टेड मेंबर्सलाच आपण काय करतो? ठरलेल्याच मेंबरला, सिलेक्टेड मेंबरला काय करतो? कलेक्ट केलेली अमाऊंट देतो. चिट फंड्स मोस्टली ऑपरेट इन केरला, तामिळनाडू. हे चिट फंड स्पेशली आत्ता तरी कुठे चालत आहेत? फक्त केरळ आणि तामिळनाडूमध्ये चालत आहेत. मग तुम्ही यामध्ये पहिला पॉईंट काय लिहिणार? अनरेग्युलेटेड नॉन बँक फायनान्शियल इंटरमिजियरीज डॅश निधी, चिट फंड्स, लोन कंपनीज. झालं लिहून? चला आता चिट फंडबद्दल आपल्याला लिहायचं आहे. मग सगळ्यात पहिले लिहा चिट फंड, डॅश करून लिहा. रेग्युलर कॉन्ट्रीब्युशन बाय मेंबर्स, रेग्युलर कॉन्ट्रीब्युशन बाय मेंबर्स, डॅश करून पुन्हा ड्रॉज आर मेड डॅश करून लिहा विथ म्युच्युअली ॲग्रीमेंट. विथ म्युच्युअली ॲग्रीमेंट. ड्रॉज हे कसे? म्युच्युअली ॲग्रीमेंटने काय केले जातात? तयार केले जातात. नेक्स्ट पॉईंट लिहा नेक्स्ट लाईनवर. कलेक्टेड फंड, नाही फंड कलेक्शन लिहा. फंड कलेक्शन इज इक्वल टू चूजन मेंबर किंवा सिलेक्टेड मेंबर. फंड कलेक्शन इज इक्वल टू सिलेक्टेड मेंबर्स. पुन्हा नेक्स्ट लाईनवर चिट फंड्स इज इक्वल टू केरला अँड तामिळनाडू. चिट फंड्स इज इक्वल टू केरला अँड तामिळनाडू.
जसं आपण चिट फंड लिहिला तसा सेकंड पॉईंट लिहा. चला सेकंड पॉईंटला नाव द्या निधी. चला खालच्या लाईनमध्ये लिहा निधी इज इक्वल टू म्युच्युअल बेनिफिट फंड कॉन्ट्रीब्युशन. म्युच्युअल बेनिफिट फंड कॉन्ट्रीब्युशन. म्युच्युअल बेनिफिट फंड कॉन्ट्रीब्युशन डॅश डॅश नाही खालच्या लाईनमध्ये लिहा. प्रोवाइड लोन्स डॅश रिजनेबल रेट्स. प्रोवाइड लोन्स डॅश रिजनेबल रेट्स. आणि लास्ट लिहा लोन कंपनीज. लास्ट लिहा लोन कंपनीज. लिहा लोन कंपनीज इज इक्वल टू फायनान्स कंपनीज. लोन कंपनीज इज इक्वल टू फायनान्स कंपनीज. त्याच्या खाली लिहा प्रोवाइड लोन्स is equal to high rate of interest dash traders, small scale industries, self-employed persons. Self-employed persons. हा होता तुमचा अनरेग्युलेटेड नॉन बँक फायनान्शियल इंटरमिजियरीज अनऑर्गनाइज सेक्टरमधले काही घटक. चला असंघटित क्षेत्र. भारतातील असंघटित क्षेत्रातील रचनेबाबत चर्चा करूयात. मग कोणती कोणती चर्चा आहे असंघटितमध्ये? असंघटितमध्ये आहे स्थानिक बँकर्स, सावकार आणि अनियंत्रित बिगर बँक वित्तीय मध्यस्थ. अनियंत्रित बिगर बँक वित्तीय मध्यस्थ. चला स्थानिक बँकर्समध्ये बघा स्थानिक बँकर्स इज इक्वल टू वित्तीय मध्यस्थ इज इक्वल टू हुंडी इज इक्वल टू हुंडी कंसात अल्पमुदतीचे पतव्यवहार. अल्पमुदतीचे पतव्यवहार. खालच्या लाईनमध्ये लिहा वेगळ्या वेगळ्या बाजारपेठ वेगळा व्याज दर. वेगळ्या वेगळ्या बाजारपेठ वेगळा व्याज दर. लिहिलं? पुढे लिहा बँक. जिथे बँक नसते तिथे कोण असतात? स्थानिक बँकर्स असतात. मग उद्देश किंवा मदत शेती व्यापार आणि उद्योगांना कर्ज पुरवठा. शेती व्यापार आणि उद्योगांना कर्ज पुरवठा. एक्झाम्पल यांनी एक्झाम्पल दिलं आहे. आपल्याला दिलेलं नव्हतं त्यांनी इंग्लिश मीडियममध्ये. सराफी पेढी, गोल्डस्मिथ, अडते, एजंट्स, व्यापारी, ट्रेडर्स. हे लोक आपल्याला काय करतात? हुंड्यांवर पैसे देतात. नेक्स्ट कोण आहे? सावकार. सावकार इज इक्वल टू उच्च व्याजाने किंवा उच्च दराने व्याज. उच्च दराने व्याज. खालच्या लाईनवर लिहा उत्पादक किंवा अनुत्पादक हेतूसाठी कर्ज. उत्पादक किंवा अनुत्पादक हेतूसाठी कर्ज. पुढे लिहा शेतमजूर, सीमांत अल्पभूधारक शेतकरी, कारागीर, छोटे व्यापारी इज इक्वल टू कर्जदार. लास्ट लाईन लिहा शोषण प्रवृत्तीमुळे RBIने निर्बंध घातले. शोषण प्रवृत्तीमुळे RBIने निर्बंध घातले. निर्बंध घातले म्हणजे रिस्ट्रिक्ट केलं बरं का.
सावकार अजूनही सावकार म्हणून काम करू शकतो, पण त्याच्या कामावर निर्बंध घातले गेले, रिस्ट्रिक्ट केलं गेलं. नको बेटा. अनियंत्रित बिगर बँक. अनियंत्रित बिगर बँक मध्ये काय बघा, लिहा बँक अनियंत्रित बिगर बँक. मग याला काय लिहाल तुम्ही, बँक वित्तीय मध्यस्थ. ह्या काय आहेत, वित्तीय मध्यस्थ आहे. डॅश चिट फंड्स निधी, कॉमा कर्ज कंपन्या. मग यामधलं पहिलं लिहा, चिट फंड इज इक्वल टू नियमित रकमांचा भरणा. नियमित रकमांचा भरणा. दुसरं लिहा, एकमेकांनी मान्य केलेल्या निकषांद्वारे चिठ्ठी पद्धत. एकमेकांनी मान्य केलेल्या निकषांद्वारे चिठ्ठी पद्धत म्हणजे भिशी टाईप नाही का, सगळ्यांचे नंबर ठरलेले असतात. निवडक सदस्य निधी गोळा करण्याचे काम. निवडक सदस्य रक्कम गोळा करण्याचे काम. चिट फंड्स इज इक्वल टू केरळ व तामिळनाडू. चिट फंड्स इज इक्वल टू केरळ व तामिळनाडू. चला सेकंड टाईप त्यातला घ्या, निधी इज इक्वल टू पारंपरिक लाभदायक प्रकार. डॅश गरजूंना कमी व्याजावर कर्ज. गरजूंना माफक व्याजावर कर्ज. गरजूंना माफक व्याजावर कर्ज. आणि आता लास्ट पॉईंट लिहा, त्यातलाच लास्ट का, कर्ज कंपन्या. कर्ज कंपन्या डॅश करून लिहा, उच्च व्याजदर. व्यापाऱ्यांना, लघु उद्योगांना आणि स्वयंरोजगारांना कर्ज पुरवणे. व्यापाऱ्यांना, लघु उद्योगांना आणि स्वयंरोजगारांना कर्ज पुरवणे. चला आता हा होता तुमचा संघटित आणि असंघटित नाणे बाजाराचा प्रकार. ठीक आहे. आता ह्याचं काय कराल तुम्ही माहिती का, व्यवस्थित अभ्यास कराल आणि ह्याच्या नोट्स मी जशा बोलली तशा त्या लिहून काढाल. ओके. हेच जर का माझं लेक्चर घेत बसले असते मी यूट्यूबवर झूमवर, तर आपल्याला 1-1.5 तास पण कमी पडला असता. सो आधी हे लिहा, ऐका आणि मी तुम्हाला सेकंडवाला पार्ट पाठवते.